हां. एखादा मोठा सामाजिक बदल घडवून आणायचा असेल किंवा एखाद्या नवीन विचाराची समाजात रुजवणूक करायची असेल, तर नक्की कशाची गरज असते? म्हणजे एखादं 500 पानांचं जाडजूड पुस्तक की एखाद्या विचारवंताचं 2 तासांचं अभ्यासपूर्ण भाषण? लोकांना सहसा वाटतं की प्रभाव पाडण्यासाठी खूप जास्त माहिती लागते. कारण आजकाल माहितीचा अक्षरशः स्फोट झालाय ना. अगदी बरोबर. आपल्या फोनवर रोज हजारो शब्द आदळत असतात. त्यामुळं आपला असा एक पक्का समज झालाय की कुणाच्या तरी मनावर प्रभाव पाडायचा असेल तर भरपूर शब्दांची आणि सविस्तर स्पष्टीकरणाची गरज असते. हो, आणि ठोस पुराव्यांची सुद्धा. पण मला वाटतं आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण या समजाला पूर्णपणे छेद देणार आहोत, बरोबर? होय, नक्कीच. कारण आज आपल्या विश्लेषणाचा मुख्य स्रोत हा कोणताही मोठा लेख किंवा शोधनिबंध नाहीये. तो फक्त एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर आलेला एक फॉरवर्डेड मेसेज आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मेसेज फक्त 21 शब्दांचा आहे. 21 शब्द. म्हणजे संवादाच्या आणि माहितीच्या या महापुरात 21 शब्द म्हणजे एका मोठ्या समुद्रात पडलेला एक छोटासा थेंब आहे. खरंय, रोजच्या घाई गडबडीत असे शेकडो मेसेजेस आपण वाचतो आणि विसरूनही जातो. हो ना. पण एखाद्या छोट्याशा मजकुरामध्ये मानवी मेंदूला विचार करायला भाग पाडण्याची किती अफाट ताकद असू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मला नेमकं हेच जाणून घ्यायचंय. कारण जेव्हा मी हा मजकूर पहिल्यांदा वाचला तेव्हा मला खरोखरच धक्का बसला. इतक्या कमी शब्दांत एवढा मोठा प्रभाव कसा काय असू शकतो? बघा, कोणतीही माहिती प्रभावी ठरते ती केवळ त्यात वापरलेल्या शब्दांमुळे नाही, तर ते शब्द वाचणाऱ्याच्या मनात कोणती प्रतिक्रिया उमटतात यामुळे. अच्छा, हा मेसेज वाचताना मला एका छोट्याशा बीजाची आठवण झाली. दिसायला ते बीज अगदी नगण्य असतं, पण त्याच्या आत एका संपूर्ण कल्पनेचं, एका मोठ्या बदलाचं विशाल झाड लपलेलं असतं. अगदी तेच. आज आपण याच बीजाच्या आत नक्की काय दडलं आहे आणि या 21 शब्दांच्या रचनेमागे कोणतं मानसशास्त्र काम करतंय याचा अतिशय बारकाईने शोध घेणार आहोत. नक्कीच. या छोट्याशा संदेशात कुतूहल, सामाजिक बांधिलकी आणि अत्यंत पारदर्शक असा हेतू यांचा एक असा संगम पाहायला मिळतो जो सहसा मोठ्या जाहिरातींमध्ये सापडत नाही. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. या संदेशाची पहिलीच ओळ अत्यंत वेधक आहे. ती ओळ आहे, टाइम बँक भन्नाट कल्पना. खूपच इंटरेस्टिंग सुरुवात आहे. हो, कारण इथे मला एक प्रश्न पडतो. टाइम बँक हा शब्द कदाचित नवीन आणि तांत्रिक असू शकतो, पण त्याला जोडून आलेला भन्नाट हा शब्द खूपच ओळखीचा आणि उत्साह दर्शवणारा आहे. बरोबर. पण मग हे निव्वळ क्लिकबेट नाही का? आजकाल इंटरनेटवर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशा अतिशयोक्तीपूर्ण शब्दांचा वापर सर्रास केला जातो. वरवर पाहतात तसं वाटू शकतं. पण इथे एक अत्यंत सूक्ष्म असा मानसशास्त्रीय फरक आहे. क्लिकबेट हे सहसा खोट्या आश्वासनांवर आधारित असतं. म्हणजे तिथे माहिती दिशाभूल करणारी असते. हो, पण इथे पाठवणारा व्यक्ती भन्नाट या शब्दातून कोणतीही माहिती देत नाहीये. तो आपली भावना व्यक्त करत आहे. भन्नाट हा एक अत्यंत अस्सल आणि रांगडा शब्द आहे. म्हणजे तो वाचणाऱ्याच्या तर्कबुद्धीला नाही, तर थेट त्याच्या भावनांना साथ घालतोय असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती उत्कृष्ट म्हणण्याऐवजी भन्नाट हा शब्द वापरते, तेव्हा त्यात एक प्रकारचा वैयक्तिक, कच्चा अनुभव आणि अमर्याद उत्साह डोकावतो. पण इथेच एक खूप मोठी गोम आहे. मी हा मेसेज 3दा वाचला. या संपूर्ण संदेशात टाइम बँक म्हणजे नक्की काय, तिची स्थापना कशी होते, फायदे काय, याचं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. म्हणजे अक्षरशः शून्य माहिती. मला खरोखरच आश्चर्य वाटतं, शून्य माहिती देऊन तुम्ही एखाद्याला प्रभावित कसं करू शकता? हाच तर या रचनेचा सर्वात मोठा विजय आहे. आणि बघा, हे अजिबात चुकून झालेलं नाही. मानसशास्त्रामध्ये मानवी मेंदूच्या एका विशिष्ट प्रवृत्तीचा अभ्यास केला जातो. अच्छा, कोणती प्रवृत्ती? त्याला क्युरिओसिटी गॅप किंवा कुतूहलाची पोकळी असं म्हणतात. जेव्हा मानवी मेंदूला एखाद्या गोष्टीबद्दल थोडीशीच माहिती दिली जाते, पण मुद्दामहून काही महत्वाचा भाग लपवला जातो, तेव्हा मेंदू अस्वस्थ होतो. नक्कीच. अपूर्ण माहिती पूर्ण करण्याची मेंदूची एक नैसर्गिक धडपड असते. संपूर्ण माहितीचा अभाव हा वाचणाऱ्याला तो मेसेज सोडून देण्याऐवजी त्याबद्दल अधिक शोध घेण्यास प्रवृत्त करतो. अरे वा, हे ऐकताना मला अचानक एका गोष्टीची आठवण झाली. हे एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरसारखं नाहीये का? हां, कसं काय? म्हणजे विचार करा, असा एक ट्रेलर जिथे आपल्याला चित्रपटाची कथा अजिबात सांगितली जात नाही,
पडद्यावर फक्त चित्रपट पाहून बाहेर आलेली अत्यंत भारावलेली प्रेक्षक मंडळी दाखवली जातात. हां, म्हणजे ते नुसतंच म्हणतात की काय भन्नाट पिक्चर होता. अगदी तेच. आपल्याला ना कलाकार माहीत असतात ना दिग्दर्शक, पण त्या प्रेक्षकांचा तो भन्नाट अनुभव पाहिल्यावर आपल्या मनात तो चित्रपट पाहण्याची एक अदम्य इच्छा निर्माण होते. आपण स्वतःहून शोध घ्यायला लागतो. खूपच समर्पक उदाहरण दिलंय तुम्ही. या संदेशात पाठवणारा व्यक्ती तोच चित्रपट पाहून आलेला प्रेक्षक आहे. तो तुम्हाला कथा सांगत नाहीये, तो फक्त तुम्हाला त्याचा भारावून टाकणारा अनुभव सांगतोय. म्हणजे जर त्याने सविस्तर व्याख्या दिली असती तर मेंदूने तिचं वर्गीकरण एक सामान्य माहिती म्हणून केलं असतं. वाचणाऱ्याने ती माहिती वाचली असती, कंटाळा केला असता आणि तो पुढे निघून गेला असता. खरंय. पण इथे माहितीची पोकळी निर्माण करून वाचणाऱ्याच्या मनात एक असा हुक अडकवला आहे जो त्याला स्वतःहून विचार करायला लावतो. बरं, हे सगळं ठीक आहे, म्हणजे कुतूहल निर्माण झालं, पण केवळ कुतूहल निर्माण करून थांबलो तर लोक 2 सेकंदात विसरून जातील ना. सोशल मीडियाच्या या सततच्या स्क्रोलिंगच्या जगात एखाद्याला थांबून कसं ठेवायचं, इथेच हा मेसेज एका वेगळ्याच वळणावर जातो असं मला वाटतं. बरोबर. पुढचे शब्द कोणते आहेत? पुढचे शब्द आहेत बघा, विचार करून. आणि विशेष म्हणजे हे नुसतं साधं वाक्य नाहीये. मूळ मजकुरामध्ये हे शब्द तारांकित करून, म्हणजे मुद्दाम हायलाईट करून लिहिलेले आहेत. डिजिटल संवादाच्या भाषेत या तारांकित चिन्हांचा खूप मोठा अर्थ आहे. आपण सहसा माहितीचे केवळ निष्क्रिय ग्राहक असतो. मेसेज येतो, आपण वाचतो आणि बोट पुढे सरकतं. हो, आपलं लक्ष काही सेकंदांपेक्षा जास्त टिकतच नाही. पण जेव्हा मजकुराच्या मध्येच असे हायलाईट केलेले शब्द येतात, तेव्हा ते डोळ्यांसाठी स्पीड ब्रेकरचं काम करतात. बरोबर. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह फ्रिक्शन किंवा संज्ञात्मक घर्षण म्हणतात. अच्छा, म्हणजे हे मेंदूला सांगतं की इथे थोडं थांबा, लक्ष द्या. अगदी बरोबर. पण मला इथे असाही प्रश्न पडतो की बघा, विचार करून हे वाक्य नक्की काय साध्य करतं. मला असं जाणवतंय की हे एक प्रकारचं सौम्य आवाहन आहे. आव्हान? कशा प्रकारचं? जणू काही पाठवणारा म्हणत आहे की मी या कल्पनेवर माझा विचार केलेला आहे, आता तुमची पाळी आहे. पण डिजिटल जगात लोक खरोखरच असं आवाहन स्वीकारतात का? लोक आव्हान नक्की स्वीकारतात, जर ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा सन्मान करणारं असेल. जेव्हा एखादा संदेश तुम्हाला बघा, विचार करून असं म्हणतो, तेव्हा तो तुम्हाला त्या निष्क्रियतेतून बाहेर खेचतो. म्हणजे वाचक हा विचार करणारा आणि एका चांगल्या कल्पनेचं महत्त्व समजणारा प्रगल्भ माणूस आहे हे तो गृहीत धरतो, भाग बनवत असता. म्हणजे हा मेसेज एका साध्या फॉरवर्डमधून एका वैचारिक आव्हानात बदलतो. अगदी तसंच. आणि जेव्हा माणूस स्वतःहून विचार करून एखाद्या कल्पनेप्रती आकर्षित होतो, तेव्हा तो त्या कल्पनेवर जास्त विश्वास ठेवतो. ही लादलेली माहिती नाही, तर संवादाची सुरुवात आहे. इथून पुढे जो भाग येतो ना, तो खरोखरच मानवी वर्तणुकीचा एक मोठा आरसा आहे. पुढची ओळ येते, मला संकल्पना आवडली म्हणून पुढे पाठवत आहे. इथे आपण थोडं थांबायला हवं. डिजिटल जगात लोक एकमेकांना गोष्टी का शेअर करतात याचा विचार करा. कधी सवय असते, कधी स्वतःला हुशार दाखवण्याचा अट्टहास असतो. हो, आणि कधी निव्वळ करमणूक असते. पण इथे पाठवणाऱ्याने आपला हेतू अत्यंत उघड आणि स्पष्टपणे मांडला आहे. पण लोक अशा फॉरवर्डेड मेसेजेसवर सहज विश्वास ठेवतात का? कारण जेव्हा एखादा नवीन मेसेज येतो, तेव्हा मेंदू सर्वात आधी विचार करतो, हा मेसेज मला का पाठवलाय? आणि यात काही छुपा हेतू तर नाही ना, हा स्पॅम तर नाही ना, हा बचावात्मक पवित्र प्रत्येक माणसाचा असतो. आणि या सावधगिरीमुळेच आपण बऱ्याच चांगल्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो. हो ना. पण जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत स्पष्टपणे सांगते की मला ही संकल्पना आवडली म्हणून मी पुढे पाठवत आहे, तेव्हा तिथे एक फार मोठी मानसशास्त्रीय प्रक्रिया घडते. म्हणजे पाठवणारा आपला अहंकार बाजूला ठेवून स्वतःची पसंती जाहीर करत असतो. हो, तो सांगतोय की माझा यामागे कोणताही छुपा अजेंडा नाही, मला फक्त एक चांगली गोष्ट वाटून घ्यायची आहे. ही पारदर्शकता वाचणाऱ्याच्या मनातील बचावात्मक भिंत एका क्षणात पाडून टाकते. अरे वा, हे ऐकताना मला मैदानी खेळातील धावण्याच्या रिले रेसची आठवण येते. रिले रेसमध्ये एक खेळाडू धावत येतो आणि दुसऱ्याच्या हातात केवळ तो लाकडी दांडा देत नाही. तो आपली ऊर्जाही देतो. हो, तो आपला वेग आणि जिंकण्याची प्रेरणा दुसऱ्या खेळाडूकडे हस्तांतरित करतो. इथेही केवळ 21 शब्दांचा मजकूर जात नाहीये, तर एक विश्वास आणि खात्री हस्तांतरित केली जात आहे. हे हस्तांतरण संवादाच्या दोन्हीत अत्यंत मोलाचं आहे. समाज माध्यमांवर खोट्या बातम्यांचा सुळसुळाट असताना असा पारदर्शक आणि प्रामाणिक हेतू सांगणारा मेसेज वाचणाऱ्याला एक भावनिक आधार देतो.
तो सांगतो की मी यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही ठेवू शकता. अगदी बरोबर. आता आपण या संदेशाच्या अगदी शेवटच्या आणि सर्वात प्रभावी टप्प्याकडे वळणार आहोत. हा भाग मला वैयक्तिकरित्या खूप विचार करायला लावणारा वाटला. शेवटची ओळ आहे, आपल्याकडे हे होणे आवश्यक वाटते. हा या संदेशाचा सर्वात निर्णायक क्षण आहे. हो, कारण आतापर्यंत आपण एका अमूर्त अशा टाइम बँक या कल्पनेबद्दल बोलत होतो. ती जगात कुठेही असू शकते. पण आपल्याकडे या एका शब्दाने ती कल्पना थेट जमिनीवर आपल्या वास्तवात आणून ठेवली आहे. अगदी बरोबर. आपल्याकडे हा शब्द एका मोठ्या भौगोलिक आणि स्थानिक गरजेकडे थेट बोट दाखवतो. सध्याची विदारक परिस्थिती आणि हवी असलेली आदर्श व्यवस्था यातील तफावत तो अधोरेखित करतो. म्हणजे हा मेसेज फक्त एखाद्या कल्पनेचं कौतुक करून टाळ्या वाजून तिथेच थांबत नाहीये. मुळीच नाही. हा मेसेज एक प्रकारचा असंतोष व्यक्त करत आहे, पण तो अत्यंत विधायक आणि सकारात्मक मार्गाने मांडला गेला आहे. म्हणजे आपल्या व्यवस्थेत काहीतरी उणीव आहे आणि ती या कल्पनेने भरून निघू शकते, अशी अपेक्षा यात दडलेली आहे. हो, हा केवळ माहितीचा प्रवाह नाही, तर हा एका बदलाचा पुकार आहे. पण या पुकाराचा शेवट ज्या पद्धतीने होतो, तो मला खूपच चक्रावून टाकणारा वाटला. या ओळीच्या शेवटी 2 लाल गुलाबाच्या फुलांचे इमोजी वापरले आहेत. गुलाबाचे इमोजी. हो, म्हणजे आपण एका गंभीर सामाजिक बदलाविषयी बोलत आहोत आणि शेवटी गुलाब. एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक विषयावर बोलताना असे इमोजी वापरणं म्हणजे त्या विषयाचं गांभीर्य कमी करणं नाही का? हा खूपच रंजक प्रश्न आहे. बघा, डिजिटल संवादात इमोजी हे केवळ सजावटीसाठी नसतात. प्रत्यक्ष संवादात जसं आपल्या आवाजातील चढ-उतार काम करतो, तेच काम छापील मेसेजमध्ये इमोजी करतात. अच्छा, म्हणजे ते टोन सेट करतात तर? हो. जर इथे हे गुलाबाचे इमोजी नसते, तर आपल्याकडे हे होणे आवश्यक वाटते हे वाक्य अत्यंत कोरडं किंवा रुक्ष वाटलं असतं. म्हणजे एखाद्या सरकारी परिपत्रकासारखं. हे आपल्याकडे झालंच पाहिजे, असा एक उग्र दर्प त्यातून आला असता. अगदी. पण हे 2 गुलाब त्या संपूर्ण संदेशाच्या टोनमध्ये एक विलक्षण आपलेपणा आणि उबदारपणा मिसळतात. हो ना, म्हणजे आपल्या घरातले काका-काकू किंवा मोठे लोक रोज सकाळी जे गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवतात, त्यातही अशीच फुलं असतात. अगदी बरोबर. भारतीय डिजिटल संस्कृतीमध्ये फुलांचे इमोजी हे आदर, सदिच्छा आणि सौजन्याचं प्रतीक मानले जातात. म्हणजे हे गुलाब अप्रत्यक्षपणे असं सांगतायत की ही माझी कोणतीही बळजबरी नाही, ही केवळ माझी एक नम्र अपेक्षा आहे. बरोबर. जेव्हा एखादा मोठा बदल सुचवला जातो, तेव्हा मानवी मन त्याला विरोध करण्याची शक्यता असते. पण या फुलांच्या उबदारपणामुळे समोरचा व्यक्ती तो विचार स्वीकारण्यास अधिक प्रवृत्त होतो. कारण त्याला त्या संदेशात कोणतीही आक्रमकता जाणवत नाही. तो एका आपुलकीच्या सल्ल्यासारखा वाटतो. नक्कीच. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण हा 21 शब्दांचा मेसेज पाहिला, तेव्हा तो एक अतिशय साधा फॉरवर्ड वाटला होता. पण या विश्लेषणातून संवादाची एक अतिशय प्रभावी ब्लूप्रिंट समोर आली आहे. या छोट्याशा बीजाने संवादाचे सर्व टप्पे अगदी लिल्यापार केले आहेत. हो, सगळ्यात आधी कुतूहलाची पोकळी निर्माण केली आणि तेही कोणतीही गुंतागुंतीची माहिती न देता. त्यानंतर बघा, विचार करून यातून वाचणाऱ्याच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून त्याला सन्मानानं एक वैचारिक आवाहन दिलं. मग स्वतःचा हेतू अत्यंत पारदर्शक ठेवून माहितीच्या प्रसारातील विश्वासार्हता प्रस्थापित केली. आणि सर्वात शेवटी एका मोठ्या सामाजिक बदलाची अपेक्षा अत्यंत उबदार आणि नम्र पद्धतीने 2 गुलाबांच्या माध्यमातून मांडली. याचाच अर्थ असा की एखाद्या कल्पनेची तांत्रिक माहिती देण्यापेक्षा त्या कल्पनेबद्दलचा तुमचा उत्कट विश्वास जर प्रामाणिकपणे मांडला, तर तो ऐकणाऱ्याच्या हृदयापर्यंत अचूकपणे पोचतो. संवादाचं हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. तांत्रिक माहिती कंटाळवाणी असू शकते, ती विसरली जाऊ शकते, पण मानवी भावना आणि कुतूहल हे थेट भिडतात. खरंय. या संदेशाने वाचणाऱ्याला केवळ माहिती दिली नाही, त्याने एक नवा दृष्टिकोन दिला, आणि दृष्टिकोन हा नेहमी अधिक काळ टिकतो. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मोठे बदल घडवून आणण्यासाठी नेहमीच तासनतास चालणाऱ्या भाषणांची किंवा जाडजोड पुस्तकांची गरज नसते. अत्यंत कमी शब्दांतही एका मोठ्या क्रांतीची सुरुवात होऊ शकते. नक्कीच. या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो. जर केवळ 21 शब्दांची एक पूर्णपणे न उलगडलेली आणि भन्नाट वाटणारी संकल्पना एका व्यक्तीला इतकी प्रेरित करू शकते, तर आपल्या आजूबाजूला अशा आणखी किती अदृश्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना असतील, ज्या कदाचित फक्त कोणीतरी समजून घेण्याची, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आणि कृतीत आणण्याची शांतपणे वाट पाहत असतील. अगदी बरोबर. कदाचित अशा एखाद्या कल्पनेला फक्त एका योग्य संवादाची प्रतीक्षा आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत.